कुठे होतीस तू? मी विचारलं मगाशी आजींना, पण त्यांनी काही सांगितलंच नाही मला. पण बरं झालं आलीस. आता तुझीच ओटी भरायची राहिली. चल ये. अगं ये बस बस बस. काय ह्यांची पण ओटी भरून घेते. दुर्गा बसलेला. दुर्गाची ओटी भरून काही उपयोग नाही. अहो काकू, असं काय बोलताय? कारण दुर्गा कधीच आई होऊ शकणार नाही. अय्या, खरं की काय? अगं बाई, नाही म्हणजे दुर्गा कधीच आई होऊ शकत नाही. मला कोणी सांगितलंच नाही. काय हो सरोजिनी, ते नाही तुम्ही कधी बोलला नाहीत ना मला माहितीच नाहीये. सरोजिनी, खरं म्हणजे दुर्गा नसतानाच हा कार्यक्रम करायला हवा होतास. नाहीतर काय, विनाकारण अपशकुन मात्र झाला. उगाच हिची सावली पडली समारंभावर. काय बोलताय तुम्ही? शांत राहा जरा. अगं तसंही तू तिला बाहेर पाठवलं होतंस ना. दुर्गा या घरची मोठी सून आहे. तिला कोणीच बाहेर पाठवलं नाही. तुम्ही उगीच चुकीचे अंदाज करू नका, कृपा करून. तेच ना. आणि आजच्या जगात कोण असा विचार करतं काकू? बास लिलाय. आधी हर्ट करायचं आणि मग कन्सर्न दाखवायचं. दुर्गा प्लीज दुर्गा शांत हो आधी. तू त्यांनी मुद्दाम केलंय हे. मी नाही केलं. काही शब्द बोलू नका. शांत व्हा, शांत व्हा. मी एका मोठ्या चांगल्या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवला होता. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं हे असं घडेल म्हणून. तुम्ही सगळ्या जणी इथं माझ्या सुनांना आशीर्वाद द्यायला आलात. त्यांची ओटी भरली. धन्यवाद. आता धन्यवाद. दुर्गा, खरंच सॉरी. आता एक शब्दही बोलू नका तुम्ही. हे बघ अगं, मुद्दाम केलत ना? हो, मुद्दाम केलत तुम्ही. अगं नाही, त्या दिवशी तुमच्या ऍडचा जो गोंधळ झाला ना घरात, त्याचा सूड उगवायचं होतं ना तुम्हाला. मी आई होऊ शकत नाही या माझ्या दुःखाचा असा वापर कराल तुम्ही, असं वाटलं नव्हतं मला कधी. हे बघ, असं काहीच नाहीये. नाही लीलाई, तुम्ही हे मुद्दामच केलं. घरात सगळ्यांना या गोष्टीबद्दल माहिती आहे, पण तुम्हाला नाही माहिती असं शक्यच नाही. तुम्ही हे मुद्दामच केले. झाला आनंद? मला दुखवून आनंद झाला तुम्हाला का अजून काही करायचं बाकी आहे? जे त्या दिवशी आमची काही चूक नसताना, आम्ही लीलाला मुद्दाम हर्ट केलं नसताना पण तुम्ही आम्हाला शिक्षा केलीत ना. मग आता लीलाईना शिक्षा व्हायला हवी. नियम सगळ्यांना सारखेच असायला हवेत. लीला, तू चुकलीस. तू दुर्गाला असं सगळ्यांसमोर बोलायला नको होतंस. हे बघ, मूल होणं न होणं आपल्या हातात असतं का? पण त्यासाठी त्या विषयावर असं सगळ्यांसमोर टोचून बोलू नये ग बाई. आई, अगं पण ताईला खरंच मारे. तू गप्प बस. लीलाचं चुकलंय तर चुकलंय. मावशी, मी खरं बोलते. मला पर्यंत घराबाहेरची लोक टोचून बोलायचीच मला. पण तुमच्यामुळे हे सगळं आज माझ्या घरात घडलंय. दुर्गा, मला कळतंय की जे झालंय तरी तू हर्ट झाली, तुला त्रास होतोय. लीलाने जे काय केलं ते मुद्दामून. दुर्गा, काय काय घडलं माझ्या हातून? खरंच खरंच खूप चुकलं माझं.
मला असं हर्ट नव्हतं करायचं तिला. खरंच सांगते, मला काहीच माहिती नव्हतं. काय उद्देश ठेवून मी हा कार्यक्रम आयोजला होता आणि हे काय होऊन बसलंय. आई तू काळजी करू नकोस, मी दुर्गाशी बोलतो, समजावीन मी तिला. विजय, दुर्गा खूप दुखावली आहे हो. मिसेस मोहिते, तुम्ही तिच्याशी बोल. हं? तू जरा येतेस का? अगं पण मी बोल. चल नाही, चल ना प्लीज. नाही हवी. तेच तर म्हणतोय मी. तुला येऊन इथे 1 वर्ष पण नाही झाला या घरात. तुला कसं माहिती असणार? इनफॅक्ट मीच चुकलो. मीच तुला सांगायला हवं ते सगळं, पण आय एम सॉरी. नाही, दुर्गा ओटी भरायच्या कार्यक्रमाला नव्हती. मला विचारायला हवं होतं ना आजींना की का नाहीये दुर्गा. असं कसं मी गृहीत धरलं. मला बेसिक कॉमन सेन्स नाहीये. मी जाते आणि सॉरी म्हणते, माझी चूक झाली. मला एकदा बोलू दे ना दुर्गाशी. नाही, ही ती वेळ नाहीये. हे बघ, ऐक माझं. दुर्गाला आता शांत होऊ दे. तिला वेळ दे थोडा. म्हणून मीही नाही गेलो तिच्याशी बोलायला. गिव्ह अस सम टाइम, ओके? नक्की ना?